लेखांकन, शिष्यवृत्ती, MTS, NTS अशा वेगवेगळ्या परीक्षांमध्ये येत असतात. म्हणून असे गणित आपल्याला वेदांत वाचायचे आहेत, सोडवायचे आहेत. गणित काय म्हणते बघूया. 25 पैशाची 46 नाणी, 50 पैशांची 31 नाणी व 1 रुपयांची 31 नाणी देऊन त्याऐवजी 2 रुपयाची नाणी घेतली तर किती नाणी येतील. आता आपल्याला काय करायचे, पैसे 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 एकत्र करायचे. बघा इथं काय दिलंय, 25 पैसे. 25 पैशाची किती नाणी आहे, 46. म्हणजे काय करायचं, 25 गुणिला 46 बरोबर आपण गुणाकार इकडे करू. 50 पैशाची किती नाणी आहे, 31 नाणी आहे. यांचा आपण गुणाकार करू. 1 रुपयाच्या किती नाणी आहेत, 31 नाणी. आता चला करा गुणाकार. 25 गुणिला 46 गुणाकार करा. 6 पंच 30. 6 दुनी 6 दुनी 12 3 12 3 15 बरोबर आहे. गुणाकार करा. 4 पंच 20. 20 ला 0 चाले 2 4 दुनी 8 8 2 10. काय करायचं, बेरीज करा. वरचे 5 वरचा 1 खाली खाली. किती नाणी झाले, हे पैसे झाले. काय झाले, पैसे झाले. आता पैशाचं नाण्यामध्ये रूपांतर करायचं म्हणल्यावर काय करावं लागेल, 100 पैसे म्हणजे किती, 1 रुपया. 200 पैसे 2 रुपया. 300 पैसे 3 रुपया. अरे ह्याचे पैसे राहिले अजून करायचे. त्याच्यात त्यांनी एकत्र करू. चला करा गुणाकार. 50 गुणिला 31. शाळा सुटलेली नाही, लगेच जायचं नाही, आणखी 5 मिनिटं आहे. चला करा. 3 0 3 पाची 15 0 5 5. आणि ह्या दोन्हीची करायची बेरीज 1500. हे पैसे आहेत. 5 5 1 6 1 1 2 2650 हे पैसे आहेत. मग पैशाचं रूपांतर आपल्याला रुपयामध्ये करायचं. मग आता आपण बघितलं 100 पैसे म्हणजे 1 रुपया, 1000 पैसे म्हणजे 10 रुपये. किती हजार आहे तिथं, किती रुपये झाले, 20 रुपये. आणि वरचे 650 पैसे 6 रुपये. 20 आणि 6 26 रुपये 50 पैसे झाले. किती रुपये झाले, 26 रुपये 50 पैसे. बघा इकडं लक्ष द्या. आणि 1 रुपयाचे किती नाणी आहेत रे, 31. म्हणजे 31 रुपये. करा बेरीज. 6 आणि 1 7 3 आणि 2 5 57 रुपये 25 पैसे. मग मला सांगा 57 रुपये मध्ये 2 रुपयाचे किती नाणी येतील, 2चा पाडा म्हणायचा. थांबा. भेद आहे 20, आणखीन 20. किती झाले, भेद आहे 20 आणि भेद आहे 20 म्हणजे हे 20 रुपये झाले. आणि इकडे पैसे झाले 40 पैसे झाले. आणि पुढे बघा आणि राहिले की 57 रुपये राहिले. 57 रुपये 17 रुपये राहिले. 17 रुपये मध्ये 2 रुपयाची किती नाणी येतील, 8 ब्याटी 16 8 40 आणि 8 48. आणि इथे किती राहिले मग, 1 रुपया राहिला आणि 50 पैसे. म्हणजे 48 रुपये नाणी येतील. वरी 1 रुपया 25 पैसे शिल्लक राहतील. 2 रुपयाच्या किती नाणी येतील सांगा मला, 2 रुपयाच्या किती नाणी येतील,
48 नाणी. या गणिताचं उत्तर आलं हे. 2 रुपयाच्या 48 नाणी येतात आणि शिल्लक किती राहतात? 1 रुपया 25 पैसे शिल्लक राहतात. गणित समजलं सर्वांना? ओके, थँक्यू.